हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जागा वाटपाबाबत महायुतीची आज रात्री दिल्लीमध्ये बैठक। अमित शहा आणि जेपी नड्डांसोबत बैठक होणार। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल बैठकीसाठी उपस्थित राहणार। महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना। महायुतीमध्ये आमचा चांगला समन्वय, सर्व ठीकठाक होईल। जागा वाटपावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भाजपने महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 35 जागा लढवाव्यात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला। 35 जागा मिळाव्यात, राज्यातील भाजप नेत्यांचा दिल्लीमध्ये आग्रह। जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये अद्यापही मतभेद। त्यांच्यात 15 जागांवरून अजूनही तिढा। त्यांच्या निर्णयानंतर आमचा निर्णय घोषित करू, आंबेडकरांची प्रतिक्रिया। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता। उद्धव ठाकरेंकडून दुसऱ्या दिवशीही तुळजाभवानीची शपथ। एखाद्या पक्षासोबतची चर्चा गुप्त कधीच नसते। समसमान वाटपाबाबत ठरलं, पण मुख्यमंत्री पदाबाबत काहीही बोलणं नाही। संजय शिरसाट यांच्या दाव्यावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी, पण ठाकरेच पलटले, शिरसाटांचा मोठा दावा। शिरसाटांच्या दाव्याने महायुतीतील वाद पेटण्याची शक्यता। शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपच्या 105 जणांना विरोधात बसावं लागलं असतं। फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री केल्याच्या वक्तव्यावर भुवया उंचावणारं विधान। गडकरींनी राजीनामा द्यावा, महाविकास आघाडीतून निवडून आणू। उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर, तर गडकरींच्या विरोधात आमच्याकडे तगडे उमेदवार, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। उद्योग गुजरातला गेल्यावर गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का म्हणणाऱ्या फडणवीसांना गुजरातचे पाव उपमुख्यमंत्री म्हणायचं का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवले तर उद्योग कसे येतील? उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। ज्यांच्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय त्यांनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची ऑफर देणं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका। नार्वेकर लबाड, लोकसभेच्या उमेदवारीच्या बदल्यात राहुल नार्वेकरांनी आमच्या विरोधात निकाल दिला। उद्धव ठाकरेंचा नार्वेकरांवर गंभीर आरोप। पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारेन। दक्षिण मुंबईसाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त। चिखरमॅन घोटाळा प्रकरणात कारवाई पूर्णतः बेकायदा, न्यायालयात दाद मागणार। ईडीने केलेल्या कारवाईवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये राज ठाकरेंचा ताफा अचानक 15 मिनिटं रस्त्यावर थांबला। राज ठाकरेंना महत्त्वाचा फोन आल्यामुळे ताफा थांबल्याची चर्चा। 5व्या कसोटीमध्ये पहिल्या डावात भारताचं वर्चस्व। दुसऱ्या दिवस अखेर भारतीय संघाच्या 473 धावा, तर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलची शतकी खेळी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।